यातल्या 10 आणि 5च्या ज्या नोटा आहेत त्या लवकरच इतिहास जमा होणार आहेत, कारण केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे लवकरच 10 आणि 5च्या नोटा या पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक होणार आहेत। म्हणजेच आपल्या ज्या खिशातल्या आत्ताच्या नोटा आहेत त्या कागदी नोटा आहेत आणि त्या कागदी नोटा या अधिक संरक्षणासाठी अधिक चांगल्या नाहीत, किंवा कागदी नोटा पाण्याने भिजल्या तर लगेच खराब होतात, किंवा कागदी नोटांमध्ये सध्या फ्रॉड किंवा डुप्लिकेट नोटा भरपूर आलेल्या आहेत। त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट सुद्धा केलेले आहे। यावरती बऱ्याच विरोधकांनी बरेच काही सेंटेन्स किंवा जे अपवादात्मक वाक्य आहेत ही सुद्धा वापरलेली आहेत, परंतु केंद्र सरकारने एका आदेशामार्फत त्यांचं उत्तर सुद्धा त्याचप्रमाणे दिलेलं आहे। परंतु या अगोदर तुम्ही बघितलं तर मोदी सरकारने एक अचानक निर्णय घेतला होता, तो म्हणजे नोटबंदीचा निर्णय घेतला होता। तेव्हा बऱ्याच जणांचं नुकसान झालं होतं। ज्यांचा काळा पैसा आहे, ज्यांनी ठेवलेला होता पैसा, तो सुद्धा नुकसानीच्या पोटी तो नुकसानच झालं होतं। आणि यामुळे आता जर तुमचं नुकसान होऊ नये आणि तुमच्याकडे 10 आणि 20च्या जर जास्तीत जास्त नोटा असतील तर तुम्ही त्या खर्च तर करा किंवा तुम्ही बँकेत नेऊन जमा तर करा। नेमका केंद्र सरकारने आदेश काय दिलेला आहे, या नोटा कधी चालू होणार आहेत, किंवा 10 आणि 20च्या ज्या नोटा आहेत त्या नोटांचा हा प्रयोग आहे। हा प्रयोग सक्सेस झाल्यानंतर सर्वच नोटा लवकरच प्लास्टिकच्या म्हणजेच पॉलिमरच्या होणार आहेत आणि ज्यांच्याकडे कागदी नोटा आहेत त्या कागदी नोटा पुन्हा चालणार नाहीत। नेमका आदेश काय आहे केंद्र सरकारने दिलेला पाहूयात। तर बघा, आपल्या खिशात असणाऱ्या 10 आणि 20च्या अगदी ज्या कागदी नोटा आहेत त्या कागदी नोटा लवकरच इतिहास जमा होणार आहेत, कारण केंद्र सरकारने पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांची निर्मितीला आता मंजुरी दिलेली आहे। भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकला 10 आणि 20च्या नोटा पॉलिमर नोटा जारी करण्याचा आदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे। अधिक टाकाऊ, पाण्याचा परिणाम न होणाऱ्या आणि बनावट नोटांसाठी आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे असं केंद्र सरकारने सांगितले असून भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठा बदल होणार आहे। कागदी नोटा, आता बघा, कागदी नोटा कदाचित आता इतिहास जमा होऊ शकतात। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कागदी नोटा आता कदाचित इतिहास जमा होऊ शकतात। बेसिकली 10 आणि 20च्या नोटांचा हा प्रयोग जरी असला तरी सर्वच कागदी नोटा हा इतिहास जमा होऊ शकतात, कारण भारत प्लास्टिक जे चलन आहे त्याच्याकडे वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे। केंद्र सरकारने पॉलिमर नोटांच्या निर्मितीला मंजुरी सुद्धा दिल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक आहे त्या बँकेने 10 आणि 20च्या ज्या नोटा आहेत या नोटांचा पायलट प्रोजेक्टला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि या सुरुवात करण्यासाठी त्यांनी तयारी करून पुढील वर्षी या नोटा प्रायोरिटी तत्वावर चलनात येण्याची शक्यता सुद्धा आहे। तसेच रिझर्व्ह बँकेची नोटा छापणारी जी उपकंपनी आहे त्या उपकंपनी म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे यांनी पॉलिमर सबस्ट्रेटसाठी जो पुरवठा लागतो तो पुरवठा जागतिक विविधता मागवल्याचा माहिती सुद्धा मिळालेली आहे। तसेच 10 आणि 20 रुपयांच्या नोटा आता तुम्हाला इतिहास जमा झालेल्या दिसून येणार आहेत लवकरच। हा पहिला प्रयोग आहे, म्हणजेच 10 आणि 20च्या नोटा या सर्वात कमी किमतीच्या नोटा असल्यामुळे या नोटांवरती पहिला प्रयोग केला जाणार आहे आणि हा जर प्रयोग पूर्णपणे सक्सेस झाला तर लवकरच सर्वच कागदी नोटा बंद होऊन प्लास्टिक आणि पॉलिमरच्या नोटा या सुरू होणार आहेत। हा निर्णय दुसऱ्या नोटांचा निर्णय आदेश न देता अचानक सुद्धा लागू होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे। जर आपल्याकडे कोणत्याही चलनाच्या कोणत्याही किमतीच्या जर कागदी नोटा असतील तर त्या खर्च तर करून टाका किंवा तुम्ही बँकेत जमा करू शकता। तर अतिशय महत्त्वाची तुमच्यासाठी ही अपडेट आहे। जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।